तर काय आम्ही आलेलो आहे श्री सुवर्ण गणेश मंदिरला. आता आम्ही आलेलो आहे हरिहरेश्वरला. खेळतात सो हे काय कसं आहे तुम्ही, आय होप तुम्ही काय सर मजा असणार. तर काय आता आम्ही चाललो आहे माझ्या गावी मित्रांसोबत. तर आता सध्या इथे सगळे मित्र आता जमा झालेत आणि एक मित्र बाकी यायचं. तो खूप लेट करतो, गाडी धुतोय. चल ना. आणि फक्त हा एक मित्र येत नाही आमचा, जॉबवरती सुट्टी नाही भेटत आता. आणि काय माझं गाव आहे मसला. आता चालू आहे मसल्याला. इथून काहीतरी 5 तास आहे. इथे आता आम्ही 8 जण आहेत आणि 2 जण आम्हाला पनवेलला भेटणार आहेत. तर आम्ही टोटल 10 जण जाणार आता. अँड आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे पूर्ण एन्जॉय करणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. तर काय आता सगळ्यांची आता गाडी आलेल्या आहेत. तर आता आम्ही फोटोशूट करतो आहे अँड फोटो काढून मग आम्ही लगेच फटाफट निघू. आता सर्वांचे 4 गाड्या लागलेल्या आहेत. सगळे फोटो काढत आहेत. चल बाय. हा चल. तर काय आता आम्ही पोचलेलो आहे पनवेलला. आता आम्ही आहे पाम बीचला. अँड आता काहीच आता 2 जण आता ॲड होणार आहेत आमच्यामध्ये. तर काय चला आता राईड चालू करूया परत. आणि इथे आमचे ॲड झाले आहेत. कुठे गेले? हा आपला एक भाऊ ॲड झाला आता. हा भाऊ ॲड झाला आणि रोहित भाई आता ॲड झाले फुल. आता नॉनस्टॉप राईड काय नॉनस्टॉप भाई. इथून डायरेक्ट मसलावरून श्रीवर्धन मचाव. तर चला काय स्टार्ट करा राईड. सांगत नाही मला सरप्राईज काय. सरप्राईज आता गावी गेल्यावर. हां हां एवढं सस्पेन्स बरं नाही. सो काय आता आम्ही चाय ब्रेकसाठी आम्ही थांबलो आहे. अँड इकडचा काहीच तुम्ही नजारा बघू शकता. एकदम सकाळ झाली इथे. आता चाय पिऊया कारण की रात्रभर आम्ही गाडी चालवतो ना. तर चाय पिऊया आपण जाऊया. तर सगळे इथे बसलेत, जरा सगळे थकलेत. गाडी वगैरे लावले इथे. ते सर्व थकलेत. सगळे बसले तर चाय नाश्ता करू. भाईने रिचार्ज केला. झाला ना रिचार्ज? झाला ना फायनली. आता झालंय. आता झालं. निघताना गेलेलं. 12 वाजता. 12 वाजता आलाय. 4 वाजता चाय पण आली आता. हे आहे कॉफी पिणारे. तर गाईस बघू शकता इथे मस्त मॉर्निंग झाले. आता वाजलेत काहीतरी 5:30. अँड चाय पिता पिता बघा मॉर्निंग झाले पूर्ण. मस्त ढगं वगैरे आलेत पावसाचे पूर्ण. अँड आता आम्ही निघालो आहे जायला. तर आता इथून सुद्धा मसल्याला भेटू आपण. ठीक आहे, गावी जाऊन भेटूया. आणि बाजूलाच बघा ट्रेन चाललं बाजूला. तर चला निघा फटाफट जाऊया. सो काय आम्ही फायनली पोचलो आहे आमच्या मसल्याला, आमच्या गावात. तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करायला. वडा उसळ आता खायला आलो आम्ही. बाकीचे ते या साईडला सगळे बसले. आता नाश्ता करूया अँड जाऊया मग आपण थोडा घरी फ्रेश होऊया. नंतर मग तुम्हाला मी अपडेट देतो की आम्ही नंतर काय करणार आहे ते सगळं. ठीक आहे, चला नाश्ता करून घ्या कारण की एवढं आम्हाला सर्वांना भूक लागले ना. मस्त वडा उसळ आले. सुगात आम्ही निघालो आहे दिव्यागर आणि हरिहरेश्वर मंदिरसाठी. त्याच्या गाडी काढूया आता आपण.
तर काय आता आम्ही आलेलो आहे श्री सुवर्ण गणेश मंदिरला. गाडीला काय लगेच जायचं. तर काय आता आम्ही आतमध्ये पाया पडून आलो, कारण की आतमध्ये थोडं व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. आणि इकडचा तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकतात. असा काय बाहेरचा नजारा आहे आपला दिवागरच्या इथे. मस्त मंदिर. आणि आता इथे आम्ही जरा ग्रुप फोटो काढतो आहे. सो गाइस आम्ही फायनली गाइस आता आम्ही आलेलो आहे हरिहरेश्वरला. सो गाइस आम्ही आता बाहेर साईडला आलो इकडे. तर इथे आता आम्ही आता फोटोशूट करतोय. सगळे आता इथे रेडी झालेत फोटो काढायला. तर काय आता आम्ही आलेलो आहे इथे पॅराडाईस रिसॉर्टला. जसं की मी कधी पण मी गाईस गावी आलो ना तर मी गाईस इथे येतो. तर आता आम्ही इथे आता आलो आहे लंच करायला. हा आहे डे 2 अँड गाईस आता आम्ही चाललो आहे परत एकदा दिवागर बीचवरती. जर आम्ही आता दिवागर बीचवर जाणार, जरा मजा वगैरे करणार बीचवरती. अँड आता सगळे निघालेत जायला. सो काय आता मी आलेलो आहे फायनली दिवागर बीचवरती. अँड या साईडला काही लोकांनी गाडी लावल्या आहेत, काही लोकांनी तिकडे बाहेर लावल्या आहेत गाड्या. अँड गाईस इकडे आम्ही आता फुटबॉल घेऊन आलो आहे. अँड सगळे इकडे यांची मस्ती बघा बाय. सगळे फुटबॉलनी मस्ती करतात, खेळत आहेत. आणि नियम लक्षात आहे ना भाई. बॉईज गोल गेट आउट आणि पाण्यात जायचा. जी टीम गोल खाईल ना ती पाण्यात कंपल्सरी.